नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय मराठी उपयोजित लेखनामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आत्मकथन लेखन आणि ते कसं करायचं असतं. तर आजचा आपला विषय आहे मी फळा बोलतोय. याच्या आधी मी बरेचसे आत्मकथन अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते पाहिले असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आत्मकथन आपण कसं लिहितो किंवा कशा प्रकारे आत्मकथन लिहिलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण आत्मकथन करत असतो किंवा आत्मकथा लिहित असतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं आहे की ते ऑब्जेक्ट म्हणजे आता या ठिकाणी मी फळा बोलतोय याचा अर्थ आपण स्वतःला फळा कन्सिडर करायचा आहे आणि त्याच्यानुसार उत्तर लिहायचं आहे किंवा निबंध लिहायचा आहे. इथे कुठेही तो फळा असा काही उल्लेख होता कामा नये. प्रत्येक वेळी मीच फळा आहे, मी असं करतो, मी तसं करतो हेच आलं पाहिजे. कारण तो फळा स्वतः बोलतोय तर तो स्वतःला हा फळा किंवा मी फळा असं न बोलता फक्त डिरेक्टली मी, मला, माझ्यासाठी या प्रकारे तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. सो बऱ्याचदा आपल्याला हे जे लिहित असतो आपण तर तेव्हा जर कुठेही आपण मी, मला सोडून इतर काही वापरलं तर त्या ठिकाणी मार्क्स जातात. सो आता आपण सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे मी आज शाळेमध्ये गेले होते. आता या ठिकाणी आपण सुरुवात करतोय, अजून आपण फळा बोलतोय असं दाखवलं नाहीये. एकतर तुम्ही अशीही सुरुवात करू शकता की म्हणजे मी ऍज अ व्यक्ती शाळेमध्ये गेले आणि मग फळा माझ्याशी बोलायला लागला असं होऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट अशी पण आहे की डिरेक्टली सुरुवात केली की म्हणजे फळा असं सांगतोय की अरे मुलांना काय मग ओळखलं का मला, मी फळा बोलतोय असंही सुरुवात तुम्ही करू शकता. किंवा आता जरुरी नाहीये की फळा शाळेमधलाच असावा, फळा कुठलाही बाहेरचा असू शकतो. रस्त्यावरती काहीतरी फळा लावला असेल, सूचना लिहिली असेल किंवा सोसायटीमध्ये बिल्डिंग खाली एखादा फळा लावला असेल म्हणजे बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये वगैरे, तर बेसिकली तोही फळा असू शकतो. बट आता या ठिकाणी इन जनरल आपण फळा म्हटलं की शाळा आठवते, त्याप्रमाणे आपण फळा शाळेमधलाच घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही फळा घेऊ शकता. उलटं जेवढं तुम्ही इतर काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार कराल तेवढंच तुमचं उत्तर इनोव्हेटिव्ह होईल आणि समोरच्याला जास्तीत जास्त मार्क्स देता येतील. ठीक आहे. सो नेहमीप्रमाणे मी आज शाळेमध्ये गेलो होतो किंवा गेले होते जसंही तुम्हाला लिहायचं असेल. आता हे गेले होते पाहिजे होतं या ठिकाणी. परंतु रोजपेक्षा आज मी जरा लवकरच गेलो होतो कारण माझा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. म्हणून शाळेमध्ये लवकर जाऊन अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला. आता ही थोडीशी पार्श्वभूमी आहे, अजूनही आपण निबंधाला सुरुवात नाही केली आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा आपण निबंधाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आत्मकथनामध्ये आपण सगळेच जण असं करत नाहीत पण तुम्ही करू शकता की डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण निबंधाला सुरुवात करतो जेव्हा फळा बोलायला सुरुवात करतो तेव्हा. ठीक आहे. हे एक असं आहे की जर तुम्ही पार्श्वभूमी लिहिताय तर तुमची पार्श्वभूमी आणि ऍक्च्युअल फळा बोलतो हे कसं तुम्ही डिफरन्शिएट करणार, तर तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमाने जिथून फळ्याने बोलायला सुरुवात केली तिथून डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि जेव्हा निबंध संपेल तिथे एंड करायचा आहे. असंही तुम्ही करू शकता. केलं नाही केलं काही फरक पडत नाही, पण जस्ट एक डिफरन्सिएशनसाठी आपण असं करतो. किंवा तुम्ही नवीन पॅराग्राफ बनवू शकता कसंही, फक्त एवढंच की वरची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि आता मी माझं निबंधाला सुरुवात करते हे डिफरन्शिएट करायला आपण असं करतो. बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. ठीक आहे. सो त्यामुळे शाळा भरण्याच्या 1 तास अगोदर मी शाळेमध्ये पोहोचलो. अभ्यासाला सुरुवात करणार तेव्हाच मला आवाज आला, मित्रा माझ्याकडे पहा मी फळा बोलतोय. म्हणजे आता इथून पुढे जे काय बोलणार ते फळा बोलणार आहे. असे मनात फळ्याने माझ्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. आता आपण असं सांगतोय की मनात म्हणजे माझ्या मनात फळा बोलतोय असं आपण तिथे सांगतोय. तुम्ही असं नाही सांगितलं तरी पण चालेल. फळा डिरेक्टली बोलतोय असं दाखवलं तरी पण चालेल कारण हा पूर्ण टॉपिकच इमॅजिनरी आहे. सो आपण कसंही इमॅजिनेशन आपलं दाखवू शकतो. मित्रा मी फळा बोलतोय. होय मीच तो फळा, ज्या फळ्याच्या सहाय्याने तुम्ही प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षण घेता किंवा प्राप्त केले आहे. दिसायला मी अतिशय काळा तरी देखील या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम माझ्या मार्फत केलं जातं किंवा केले जाते. यामुळे मला स्वतःवर गर्व वाटतो. म्हणजे दिसायला मी जरी काळा असलो तरी पण तुमचं उज्ज्वल भविष्य माझ्या मार्फत घडतंय हे किती गर्वाची बाब आहे माझ्यासाठी. विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना माझ्यावर विविध गणिते ते विज्ञानाच्या आकृत्या, इंग्रजीची एबीसीडी लिहून शिकवत असतात. सुंदर सुविचार लिहून माझ्या मार्फत सुंदर विचार सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मी केवळ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वापरला जात नाही तर विविध सरकारी कार्यालयांमध्ये देखील माझा वापर केला जातो. तर हेच मला तुम्हाला सांगायचंय की प्रत्येक वेळी फळा म्हटलं की तो शाळेमधलाच असावा किंवा बाग म्हटलं की तो शाळेमधलाच असावा असं काही कंपल्शन नाहीये. एखाद्या सरकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवलेला बाग पण असू शकतो किंवा तोच बाग एखाद्या बागेमधला पण असू शकतो. असाही विचार आपण केला पाहिजे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील ज्ञान शिकवण्यासाठी
माझा वापर केला जातो. तर सरकारी कार्यालयांमध्ये रोजची दिनचर्या लिहिण्यासाठी मला वापरतात. माझ्यावर सुंदर विचार लिहून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो. आता तुम्ही जेव्हा फळ्यावरती लिहिताय तेव्हा अर्थात तुमच्यासमोर फळा असणार आहे, कारण तुम्ही एक्झाम एका वर्गात बसूनच देणार आहात. त्याच्यामुळे फळ्यावरती आपण काय काय लिहितो हे आपल्याला चटकन आठवलं पाहिजे, की आपण दिनविशेष लिहितो, आपण सुविचार लिहितो, आपण ते हजेरीपट लिहितो, की किती मुलं आलेत, किती मुलं नाही आलेत वगैरे वगैरे. किंवा आपण बऱ्याचदा काही शाळांमध्ये फळ्यावरती वेळापत्रक पण लिहितात त्या दिवसाचं, किंवा साधारणतः परिपाठ वगैरे जो काही सिक्वेन्स असतो तर ते पण लिहिलं जातं. सो जे काही तुमच्या शाळेमध्ये फळ्यावरती लिहित असतील ते सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. माझा जन्म हा आजपासून सुमारे 7 वर्ष अगोदर झाला. तेव्हापासून मी याच शाळेमधील याच वर्गामध्ये उपस्थित आहे. आता कधी-कधी मी सायकल बोलते किंवा मी फळा बोलतोय, मी काय म्हणूया आपण, मी बाग बोलतोय किंवा मी काहीतरी बोलतोय. असं जेव्हा एखादी वस्तू असेल, माणूस नाही, वस्तू असेल, तेव्हा ती कुठून तरी सुरुवात झाली असेल त्या वस्तूची. असं पण जन्म वगैरे असं पण काहीतरी असेल ना. एखादा माणूस असेल तर आपण जन्म वगैरे स्पेसिफिकली सांगू शकतो. पण वस्तूचा जन्म कसं सांगणार? मग ती कुठल्यातरी कारखान्यामध्ये बनली असेल, तिथून त्याला घडवलं. मातीची असेल तर मग कुंभाराने घडवलं असेल. लाकडाचं आहे तर सुताराने घडवलं असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही उल्लेख करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे की सुरुवातीला माझा जन्म हा एक दगडी कारखान्यांमध्ये झाला. सेम. तर या ठिकाणी पण त्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा मी अगदी ओबड-धोबड आणि खडबडीत होतो. परंतु त्या कारखान्यामध्ये मला गुळगुळीत करण्यात आले व माझा आकार चौरसामध्ये रूपांतरित झाला. म्हणजे अर्थात आधी लाकूड जे झाडाचं तोडलेलं आणलं जातं, तर ते अगदी ओबड-धोबड असणार आहे, त्याला कुठलाही आकार नसणार आहे आणि त्याला कारखान्यात आणल्यानंतर मात्र चांगला आकार देण्यात आला. त्यानंतर काही दिवस मी त्या कारखान्यात होतो. तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला विकत घेतले व या वर्गामध्ये मला लावण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत मी याच वर्गामध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी एकटाच होतो, परंतु हळूहळू माझी खडूसोबत मैत्री झाली. आता अर्थात फळ्याची मैत्री खडूसोबत असणार आहे असं आपण इमॅजिन करू शकतो. खडू आणि माझी मैत्री इतकी आहे की माझ्याशिवाय खडू वापरता येत नाही आणि खडूशिवाय माझा वापर करता येत नाही. किती गोड! म्हणजे आय नो की आपल्याला जेव्हा अशा पद्धतीने लिहायचं असतं तेव्हा आपल्याला खूप वेगळ्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात. सो त्याच पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय, की जनरल गोष्ट ना, की खडू जर असेल आणि फळाच असेल तर आपण कुठे लिहिणार, आणि फक्त फळं आहेत खडू नाही तर आपण कशाने लिहिणार. ठीक आहे. सो त्यानंतर नेक्स्ट आहे, तसेच या वर्गाच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, बेंच देखील माझे मित्र झाले आहेत आणि त्यामुळे आता मला हा वर्गच माझे विश्व वाटतो. लहान मुलांना माझ्या सहाय्याने मिळणारे ज्ञान पाहून मला खूप आनंद वाटतो. आता अर्थात आपण माझ्या लिहिताना थोडासा इथून लिहितो, बट हे कम्प्युटरने लिहिलंय त्याच्यामुळे आपण थोडं कन्सिडर करू शकतो. त्याची लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. बरं, पुढे 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 माझ्यासारख्या काळ्या दगडाचा देखील वापर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करता येईल असे मला वाटले नव्हते. परंतु या वर्गामध्ये आल्याने मला स्वतःचे महत्त्व कळाले. विद्यार्थ्यांसोबत शिकता शिकता मला देखील इयत्ता 8वीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे. आता तुम्ही या ठिकाणी इयत्ता 10वी घ्या, इयत्ता 12वी घ्या, काही पण घ्या. ठीक आहे. मानवाप्रमाणे सजीव नाही, परंतु मला देखील भावना आहेत. या ठिकाणी परंतुचे रायटिंग मिस्टेक आहे. थोडंसं टायपिंगमध्ये एरर्स आहेत, त्या तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण अर्थात सगळंच व्यवस्थित मराठीमध्ये टाईप करता येणं तेवढं पॉसिबल नाहीये. सो त्याच्यामुळे ज्या काही थोड्याशा शुद्ध लेखनामध्ये चुका असतील त्या प्लीज थोड्या समजून घ्या. परंतु मला देखील भावना आहेत. तुमचे सर तुम्हाला शिकवत असताना मी देखील अतिशय बारकाईने त्यांच्याकडे पाहतो. जेव्हा तुमची सुट्टी होते आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बाहेर खेळण्यासाठी जातात, तेव्हा तुमच्या सामानाची जबाबदारी माझ्यावर असते आणि त्यामुळे मी समोरून तुमच्या सर्व सामानाची देखरेख करत असतो. या 7 वर्षांमध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी माझ्यामार्फत ज्ञान ग्रहण केले. काही विद्यार्थी हे आज माझ्यामार्फत घेतलेल्या ज्ञानाच्या सहाय्याने नोकरी देखील करत आहेत. शिक्षकांनी देखील माझा वापर अतिशय उत्तमरित्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला आणि त्यामुळे माझा जन्म सार्थक झाला असं मला वाटतं. शिक्षक माझ्यावरती तुम्हाला विविध धडे शिकवत असतात. गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास यांसारख्या प्रत्येक विषयाचे ज्ञान देण्यासाठी माझ्या अंगावर खडूच्या सहाय्याने विविध आकृत्या, महत्वाचे मुद्दे मांडून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून घेण्यास मदत होते. परंतु आज मी खूप थकलो आहे. माझ्या काळ्या रंगाचे रूपांतर हळूहळू पांढऱ्या रंगामध्ये होत आहे आणि त्यामुळे सर माझ्या अंगावर काय लिहितात ते विद्यार्थ्यांना वाचायला थोडं अवघड जात आहे. सोबतच माझ्या शरीराचे तुकडे सुद्धा पडत चाललेले आहेत आता.
परंतु मला स्वतःचा अभिमान वाटतो, की आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी फायद्याचा ठरतो. शेवटी जाता-जाता एवढं सांगायचे आहे, की थेट विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये फळाला कधीही विसरू नये व आम्हाला नियमित पुसून दरवर्षी आमच्या अंगाला काळा रंग देऊन आमची या ठिकाणी काळजी पाहिजे घ्यावी, जेणेकरून आम्ही अधिक काळ टिकून तुम्हाला ज्ञान देण्यासाठी फायद्याचं ठरू. एवढेच बोलून फळा अगदी शांत झाला. म्हणजे या ठिकाणी फळ्याचं बोलणं संपलंय. सो इथे तुम्ही दुहेरी अवतरण चिन्हाचा अंत करू शकता. एवढे बोलून फळा अगदी शांत झाला. तेव्हा माझ्या लक्षात आले, की आमच्या वर्गातील फळ्याची दुर्दशा ही खराब झालेली आहे व मी आमच्या वर्ग शिक्षकांना सांगून फळ्याला काळा रंग दिला, फळ्याची स्थिती सुधारून घेतली. आता मला फळ्याला बघून वाटतं, की माझ्या वर्गातला फळा खूप आनंदी असेल. तर अशा पद्धतीने आपण एंडिंग करू शकतो. काहीतरी ट्रॅजेडी पाहिजे त्याशिवाय मजा नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी फळ्याची व्यथा पण मांडलेली आहे. अर्थात जेवढा विषय खेचता येईल तेवढं आपल्याला पाहायचं असतं आत्मकथनामध्ये. बाकी वैचारिक वगैरे असेल तर तुम्हाला मुद्देसूद मांडणी करणं अपेक्षित आहेच. पण वैचारिक असेल किंवा प्रसंग लेखन असेल तर कुठपर्यंत लांबवत जायचं हे आपल्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही लांबवण्याचा प्रयत्न करू शकता. पण त्याचा एंड मात्र व्यवस्थित झाला पाहिजे. कितीही लांबवलं तरी पण फिरून तुम्ही फळ्यावरतीच आला पाहिजे. कारण मेन मुद्दा विसरता कामा नये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात, शेवट आणि मध्ये फळ्याची जी काही कथा आहे, व्यथा आहे ती आपल्याला मांडायची आहे. आता या ठिकाणी स्पेसिफिकली फळं आहे म्हणून बाकी इतर काहीही वस्तू असेल, तर त्या बाबतीतही तुम्ही असं सेम करू शकता, की त्या वस्तूला काहीतरी त्रास होत असेल ना. आता एखादा डस्टर आहे, तर डस्टरचं पण आत्मकथा मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, की डस्टर बऱ्याचदा एकमेकांना आपण फेकून मारतो, तर ती त्याची व्यथा झाली. ठीक आहे. पण त्याचा उपयोग आपण चुका दुरुस्त करण्यासाठी करतो किंवा फळा साफ करण्यासाठी करतो, तर हा त्याचा उपयोग झाला. तर अशा पद्धतीने आपण ज्या गोष्टी आहेत तर त्यांचं आत्मकथन लिहू शकतो. त्यासोबतच मी शेतकऱ्याचं मनोगत वगैरे पण अपलोड केलंय. चेकआउट करा नक्कीच. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला आयडिया मिळाली असेल, की आपण आत्मकथन कसं लिहितो किंवा लिहित असताना कोणती काळजी घेतो. अशा प्रकारे जर तुम्ही आत्मकथन लिहिलत किंवा सेम पॅटर्न जर तुम्ही फॉलो केलात, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. अर्थात काही शुद्ध लेखनाच्या चुका आणि ग्रामॅटिकल मिस्टेक्स जर आपण वगळल्या, तर हा निबंध तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्यासाठी पुरेसा आहे. ठीक आहे. सो हा एवढा निबंध तुम्ही लिहिला तरी पण पुरेसा आहे. तरी पण जर सांगायचं झालं तर किती निबंध लिहिला पाहिजे, तर साधारणतः 2 पानं भरतील. म्हणजे पुढचं, त्याच्या मागचं आणि थोडंसं अजून. ठीक आहे. पुढचं, मागचं आणि थोडंसं अजून तिसरं पान जे आहे तर ते भरेल इतपत निबंध लिहायचा आहे. एक पान म्हणजे आपण कसं कन्सिडर करतो, पुढचं एक, मागचं एक असं मिळून. सेपरेट पानं नाही. पान क्रमांक आपण कसं देतो, 1 त्याच्या मागे 2. तर सिमिलरली 1, 2 आणि तिसऱ्याचं थोडंसं. तर एवढा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमच्याकडे असे काही विषय आहेत का, की ज्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवू शकतो, तर प्लीज ते विषय मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. मग ते जे टॉपिक्स आहेत ते कुठल्याही विषयामधले असू दे. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती सगळ्याच विषयांचे व्हिडिओज अपलोड केले जातात. सो प्लीज मला व्हिडिओजसाठी नवीन आयडियाज द्या. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम अँड बाय बाय.